श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 26 व 27 जानेवारीचं जे काही करंट अफेअर आहे हे या ठिकाणी आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्र, तुम्ही कोणती एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी अगदी लेक्चर हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर पहा, तुम्हाला जरूर फायदा होईल. या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 1 पहा. जगातील सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँडमध्ये भारतीय कंपनी TCS कोणत्या स्थानावर आहे? ती दुसऱ्या स्थानावरती आहे IT ब्रँडमध्ये. पहिली ब्रँड कोणती आहे? प्रथम ब्रँड कोणता आहे? प्रथम आहे ते ॲसेंचर आहे. त्याचप्रमाणे पहा, भारतातील सर्वात मोठी IT कंपनीने TCSने AI मोठी गुंतवणूक केली होती आणि सध्या TCSची ब्रँड व्हॅल्यू किती आहे? $19.5 करोड आहे. त्याच ठिकाणी पहा, ॲसेंचर प्रथम क्रमांकाला आहे तर ॲसेंचरची ब्रँड व्हॅल्यू किती आहे? $4050.2 करोड आहे. इन्फोसिस हे सेकंड नंबरला आहे. इन्फोसिस हे थर्ड नंबरला आहे. तर इन्फोसिसचं ब्रँड व्हॅल्यू किती आहे? $1404.01 किती करोड आहे. आणखी यामध्ये इम्पॉर्टन्स काय ठरतं तर हे CEO केक कृती सेवन हे कोणाचे CEO आहे? तर हे TCSचे CEO आहेत. तुमच्यासाठी हे दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं आहे. प्रथम क्रमांकाला कोण आहे हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे CEO कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 2. कोणत्या महारत्न कंपनीने शून्य उत्सर्जन कार्बन म्हणजेच हायड्रोजन कुकिंगचा वापर केलेला आहे? या ठिकाणी NTPC म्हणजे NTPCचा फुल फॉर्म काय आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्र बघा, हायड्रोजनला आपण फ्युचर फ्यूल म्हणून ओळखलं जातं, परंतु त्याला कंट्रोल करणं अतिशय अवघड आहे. विद्यार्थी मित्र बघा, हायड्रोजनचं ज्यावेळी कंबशन होतं त्यावेळी काय होतं, जे काही कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यामध्ये इमिशन त्याचं होत नाही, बरोबर. त्याच्यामुळे हायड्रोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे प्रदूषणसुद्धा अजिबात होत नाही. त्याच्यामुळे हायड्रोजन फ्यूल अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु हायड्रोजनचा तरी वापर का केला जात नाही? कारण हायड्रोजनला कंट्रोल करणं खूप अवघड आहे आणि त्याच्यामुळे आणि अतिशय ज्वलनशीलसुद्धा आहे भरपूर आणि त्याला कंट्रोल करणंसुद्धा खूप अवघड असतं. त्याच्यामुळे हायड्रोजन वापरणंसुद्धा खूप बेताचं ठरू शकतं. त्याच्यामुळे हायड्रोजनवरती जरी सायन्स एवढं मोठं झालेलं असलं तरीसुद्धा काय केलेलं आहे, हायड्रोजनला आपण फ्युचर फ्यूल म्हणून ओळखतो. त्याचा डायरेक्टली आत्ता सध्या कधी वापर केला जात नाही. या ठिकाणी पहा, NTPCचा फुल फॉर्म तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. NTPCची स्थापना कधी झाली तर 1975 रोजी झालेली आहे. मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. अध्यक्ष कोण आहेत तर गुरदीप सिंग आहे. आणि भारतामध्ये सध्या एकूण महारत्न कंपनी किती आहे तर एकूण 13 महारत्न कंपनी आहेत. यानंतर पहा, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला उद्योजकता अभियान सुरू केलेलं आहे? तर आसाम या राज्याने सुरू केलेलं आहे. आता या मुख्यमंत्री महिला उद्योजकता अभियान नक्की काय आहे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी काय करूया माहिती पाहूया. बघा, यामध्ये काय सांगितले, वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये असणाऱ्या ग्रामीण महिलांना ग्रामीण सूक्ष्म उद्योजकसाठी प्रोत्साहन देणे आहे. म्हणजे ज्या महिलांचं, ज्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे? 1 लाख रुपये, बरोबर. 1 लाख रुपये उत्पन्न, वार्षिक उत्पन्न पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तरी चालेल. 1 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी. तर अशा महिलांना काय करायचं आहे, जे छोटे काही उद्योग असतील त्यांना त्याच्यासाठी काय करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. म्हणजे त्यांना छोट्या उद्योगांमध्ये त्यांना छोटासा इन्कम सोर्स चालू होईल, त्यांना उद्योजकता चांगली वाढेल. तर अशा गोष्टीसाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. आता या ठिकाणी प्रत्येक पात्र अर्जदाराला पहिल्या वर्षी 10,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. बघा, यासाठी काय करायचं आहे की 10,000 रुपयाचं सुद्धा काय करणार ते अनुदान देणार आहेत. या ठिकाणी पहा, आसामबद्दल पाहूया थोडक्यात माहिती. राजधानी कोणती आहे? दिसपूर आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? हेमंत बिस्वा शर्मा आहेत. राज्यपाल कोण आहेत? गुलाबचंद कटारिया हे आहेत. यानंतर पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात बोईंग या कंपनीने सर्वात मोठी गुंतवणूक केलेली आहे? ही कुठली कंपनी आहे? अमेरिकेची कंपनी आहे, बरोबर. अमेरिकेच्या बाहेर पहिल्यांदाच ती कंपनी काय करत आहे? गुंतवणूक करत आहे. आता भारतामधील कर्नाटक या राज्यामध्ये बेंगलोर या ठिकाणी ही काय करते कंपनी? गुंतवणूक करत आहे. आता या कंपनीचं जे ऑफिस आहे किंवा ऑफिस असेल किंवा कार्यालय असेल ते कशा प्रकारे आहे ते तर बघा, BIETCचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. BIETC म्हणजे काय? बोईंग इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटर या नावाने ते कार्यालय ओपन आहे किंवा ऑफिस ओपन आहे त्या ठिकाणी. 1600 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे, महत्त्वाचा आहे. आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे? हा विमान वाहतूक क्षेत्रात भारतातील अधिकाधिक मुलींना प्रवेश मिळावा यासाठी हा उपक्रम आखण्यात आलेला आहे. आता ही बोईंग कंपनीचं काम काय आहे तर जे काही विमान असेल, विमान तयार करणं किंवा विमानाचे पार्ट अशा प्रकारचे सर्व त्यांचे काही प्रोडक्शन आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा,
2023मध्ये जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज कोण बनलेले आहे? तर NSE. NSE म्हणजेच काय? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. BSE म्हणजे काय? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काय आहे? तर आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. NSE काय आहे? तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा पॉईंट काय आहे या ठिकाणी पहा. जे काय पहा, NSE म्हणजे NSEचं कार्य काय असतं? जे काय शेअर मार्केट असतं, बरोबर. तर सपोज एखादी कंपनी आहे, बरोबर. ती कंपनी काय असते? सर्वप्रथम प्रायव्हेट कंपनी असते, बरोबर. मग ही प्रायव्हेट कंपनी काय होते? NSEमध्ये ज्यावेळी सामील होते तर त्यावेळी काय होती? पब्लिक कंपनी होते, पब्लिक सेक्टर होती किंवा पब्लिक कंपनी होते, बरोबर. म्हणजे NSE काय करतो? नंबर ऑफ कंपन्यांचा एक ग्रुप तयार करतो आणि त्याच्यामध्ये भागीदारी त्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये कोण जातं? ज्या प्रायव्हेट कंपनी असतात त्या काय करतात? NSEमध्ये सहभागी होतात, पार्टिसिपेट होतात. म्हणजेच काय? जी प्रायव्हेट कंपनी आहे ती कंपनी कोणती आहे? पब्लिक कंपनी होती, बरोबर. पब्लिक कंपनी झाली म्हणजेच काय? जी काय पब्लिक कंपनी म्हणजेच काय की याच्यामध्ये म्हणजे थोडं पब्लिक लिमिटेड. पब्लिक कंपनी म्हणजे काय? पब्लिक लिमिटेड कंपनी होते. म्हणजे याच्यामध्ये का नाही NSEमध्ये जे काही कंपनी असतील, जे काही रजिस्टर असतील, त्या कंपनीमध्ये काय होतं? त्या कंपनीमध्ये इतर कोणतीही व्यक्ती त्याच्यामध्ये शेअर घेऊ शकतं, बरोबर. म्हणजे ह्या शेअरची जी काही लेनदेन आहे किंवा शेअर विकणे आहे, घेणे आहे, हे सर्व मार्केट कोण चालवतं? NSE चालवत असते. म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज चालवत असतं. हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आता यामध्ये काय केलं जातं? NSE काय करतं? स्वतःच्या एक टॉप 50 कंपनीचं एक गट तयार करतं. टॉप 50चं गट केल्यानंतर ते काय करतं? त्या कंपन्या कशा प्रकारे वर्किंग करत आहेत त्याच्यावरती ते ठरलं जातं आणि त्याच्याच नाव काय दिलं जातं? NEFTY. NFTचं तुम्हाला थोडंसं यूट्यूबला वगैरे सर्च करून पहा, तुम्हाला आणखी चांगली आयडिया येऊन जाईल. त्याचप्रमाणे पहा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसुद्धा असतं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काय असतं? NSE जसं आहे तसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. तर यावरती सर्व व्यवस्थित चालू आहे की नाही याचं नियंत्रणसुद्धा काय करतं? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज करतं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काय करतं? साधारणपणे 30 कंपनीचा एक टॉप 30 कंपनीचा ग्रुप तयार करतो आणि 30 कंपन्यांचा ग्रुप तयार करून काय करतो की त्याचं जे काही कंडिशन असतील त्याच्यामध्ये जसा व्यवहार चालू आहे तर तो व्यवस्थित असेल तर तो सर्व ठिकाणी व्यवहार व्यवस्थित आहे असं ते मानत असतं. या ठिकाणी पहा, NSEचं फुल फॉर्म काय? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. याची स्थापना कधी झाली? 1992मध्ये. मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत? गिरीशचंद्र चतुर्वेदी. CEO कोण आहेत? तर आशिष कुमार चव्हाण हे CEO आहेत. यानंतर बघा, कोणत्याही देशाची मत्स्य व्यवसायावरील संयुक्त राष्ट्राच्या FAO समितीचे उपाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झालेली आहे. तर भारताची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. FAO हा काय आहे? UNFAOचाच एक युनायटेड नेशन्सचाच पार्ट आहे. ह्याची स्थापना कधी झाली? 16 ऑक्टोबर 1945 रोजी. मुख्यालय कुठे आहे? रोम, इटली. या ठिकाणी रोम आहे, रोम, इटली. महासंचालक कोण आहे? क्यू डोंग्यू हे कोण आहेत? महासंचालक आहेत. यानंतर 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो. महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्यासाठी. यानंतर पहा, कोणत्याही देशाची मत्स्य हा प्रश्न झालेला आहे ऑलरेडी. यानंतर पहा पुढील प्रश्न, कोणाच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणजे शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 2021मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी झाला? 23 जानेवारी 1897 रोजी झालेला आहे. कटक, ओडिशा येथे 2024मध्ये 127वी जयंती या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. 2024मध्ये किती 127वी जयंती त्यांची साजरी करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, जे काही भारतामध्ये जे काही महत्त्वाची व्यक्ती आहेत आणि त्यांच्या जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्याच्यानुसार काही इम्पॉर्टन्स आपण डेज सेलिब्रेट करतो. तर हे सर्व डेज काय करूया आपण या ठिकाणी एकदा रिव्हिजन करूया. 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांची जयंती असते त्या दिवशी. 23 जानेवारी हा शौर्य दिवस असतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. 30 जानेवारी हा शहीद दिन असतो. महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त हा दिन आपण साजरा करतो. यानंतर 21 मे हा राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी या दिवशी असते. 20 ऑगस्ट हा सद्भावना दिवस असतो. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करतो. यानंतर पहा, 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. मेजर ध्यानचंद यांची ही जयंती असते. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करतो.
भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ही जयंती आहे. 15 सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिवस आहे. मोक्षगुंडम विश्वेश्वरा यांची ही जयंती असते. यानंतर 25 सप्टेंबर हा अंत्योदय दिवस आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांची जयंतीसुद्धा या दिवशी असते. 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती या दिवशी असते. यानंतर 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते या दिवशी. 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन असतो. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती असते या दिवशी. 14 नोव्हेंबर रोजी बालदिन असतो. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यानंतर 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिन आहे, म्हणजेच राष्ट्रीय शेतकरी दिन आहे. चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 25 डिसेंबर हा सुशासन दिवस साजरा केला जातो. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही इम्पॉर्टन्स या ठिकाणी डेज आहे आपण सर्व काही या ठिकाणी आपण काय केले. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. अलीकडेच 21 जानेवारी रोजी कोणकोणत्या राज्यांचा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय या 3 राज्यांचा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. 21 जानेवारी 1972 रोजी राज्य दर्जा या तिघांना देण्यात आलेला आहे. मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांना 1949 मध्ये केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्यात आलेला होता. मग विद्यार्थी मित्र काय असतं, एखाद्या स्टेटची एखाद्या राज्याची जर कंडिशन जर व्यवस्थित नसेल किंवा त्या ठिकाणी बघा एक प्रॉपर सरकार जर स्थापन करता येत नसेल तर त्यावेळी काय करतं, केंद्र शासन त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश असतो तो, कारण त्याच्यामध्ये केंद्राची सत्ता असते किंवा केंद्र शासन तो भाग किंवा ते राज्य चालवत असतं. आणि ज्यावेळी एक प्रॉपर फीडबॅक किंवा प्रॉपर त्या ठिकाणी एखादी सत्ता स्थापन करता येत असेल किंवा सरकार स्थापन करता येत असेल तर त्या ठिकाणी स्थानिक लोकांकडून तर त्याचा थोडा अंदाज घेतला जातो. त्या ठिकाणी त्याची प्रबळता चांगल्या प्रकारे निर्माण केली जाते, विकसितपणा निर्माण केला जातो. आणि त्यानंतर काय केलं जातं, त्या ठिकाणी त्या राज्याला राज्य दर्जा म्हणून दिला जातो. म्हणून तो जोपर्यंत राज्य दर्जा देता येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी काय केलं जातं, केंद्र शासित प्रदेश म्हणून ते निर्धार केला जातो. त्याचा केंद्रशासित प्रदेश म्हणून तो ओळखला जातो किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याचे केंद्राच्या अधीन असतो तो. यानंतर नागालँडला 1 डिसेंबर 1963 रोजी राज्य दर्जा मिळालेला आहे. मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना 1987 मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानंतर पहा, मेघालयबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? शिलाँग आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? कॉनराड संगम आहेत. राज्यपाल कोण आहेत? तर प्रभू चव्हाण हे राज्यपाल आहेत. पुढील प्रश्न पहा. 23 जानेवारी 2024 पासून लाल किल्ल्यावर होणारे वार्षिक भारत पर्व कोणते मंत्रालय आयोजित करणार आहे? तर पर्यटन मंत्रालय हे या ठिकाणी आयोजन करणार आहे. हे आयोजित कधी असणार आहे? 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 दरम्यान आहे. थोडक्यात माहिती पाहूया. प्रजासत्ताक दिन लाल किल्ल्याच्या लॉनमध्ये 9 दिवसीय कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये टेबल आणि गतिशील सांस्कृतिक प्रदर्शनासह साजरा केला जातो. या ठिकाणी पहा, गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार विजेता या ठिकाणी पाहिजे आहे आपल्याला. उत्तराखंडला 2023चा झांकी पुरस्कार देण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशला 2022ला, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशला 2021ला, या दोन्ही 2022 आणि 21 या दोन्ही वर्षी काय केलेलं आहे, उत्तर प्रदेश या राज्याला काय दिलेलं आहे, झांकी पुरस्काराने विजेते मिळून देण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 मध्ये धावपटू मानसिंगने कोणते पदक मिळवलेले आहे? तर गोल्ड मेडल त्यांनी पदक मिळवलेलं आहे. आता हे आयोजित कुठे करण्यात आलेलं आहे? हाँगकाँग, चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. उपविजेता कोण आहे? तर हुआंग योंग झोन हे आहेत. आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारे हे कितवे भारतीय आहेत? हे दुसरे भारतीय आहेत. तर प्रथम भारतीय कोण आहेत असं विचारलं तर टी गोपी आहेत. हे 2017 साली त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आता ही जी काही आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप असते त्याची मॅरेथॉनची लांबी किती असते? तर 42.195 किलोमीटर असते. आता 2 तास 14 मिनिट 19 सेकंदमध्ये ही सर्वोत्तम वेळ त्यांनी काय केली, नोंदवलेली आहे. आणि मानसिंग यांना काय झालेलं आहे, सुवर्ण पदक त्यांनी मिळवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा शेवटचा प्रश्न आहे.
अलीकडेच गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या पुस्तकाचे उद्घाटन केलेलं आहे? आसाम लचित बोरफुकन या पुस्तकाचं या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? उद्घाटन करण्यात आलेलं आहे. गुवाहाटी या ठिकाणी लेखक कोण आहेत? अरुण कुमार दत्ता. इंग्रजी आणि 24 भारतीय भाषांमध्ये हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. लचित बोरफुकन यांच्या जीवनावर हे आधारित पुस्तक आहे. 1671 सराई घाटाच्या लढाईत सेनापती म्हणून त्यांच्या नेतृत्व क्षमतेसाठी हे ओळखले जातात.